रामकृष्ण हरी. नमस्कार. वनस्पतीची ओळख या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. मित्रांनो, बंधू भगिनींनो, सुखी असाल, आनंदी असाल, खुश असाल अशी मी देवाजवळ परमेश्वराजवळ प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो. वनस्पतीची ओळख हा जो युट्यूब चॅनल आहे, ह्या युट्यूब चॅनलच्या माध्यमाद्वारे जंगलामधील वनस्पतींची ओळख, वनस्पतींचे औषधी उपाय, तांत्रिक माहिती आणि निसर्गाचं दर्शन तुम्हाला ह्या चॅनलच्या माध्यमाद्वारे घडवले जाते. तर बघा, आज मी तुम्हाला एकदम जबरदस्त असा एक उपाय सांगत आहे, एक माहिती सांगत आहे. तर बघा, इथं हे भरपूर असं हे वनस्पती आहे, इथे दिसते. आपण एका ह्या जंगलामध्ये आलेलो आहे. बघा, ह्या जंगलाचा मी तुम्हाला इथं जवळून थोडासा सीन दाखवतो, काही इथं ही वनस्पती दाखवतो आणि मग तुम्हाला त्याची माहिती सांगत आहे. तर बघा मित्रांनो, आपण आहे ह्या जंगलामध्ये. बघा, हा जंगल तुम्हाला इथं जंगल दाखवत आहे. हा बघा, ह्या जंगलामध्ये येऊन आपण तुम्हाला इथं ही वनस्पती दाखवते. बघा, तर ही वनस्पती खूप मोठ्या प्रमाणामध्ये आढळते. हे बघा, हे बघून घ्या. ही वनस्पती नदी, नाला, ओढा, पाण्याच्या पाणथळ जाग्यावर आणि पाण्याच्या ठिकाणी खूप असते. आमच्या भागामध्ये ह्या वनस्पतीला पराळा असे म्हणतात. आपल्या भागामध्ये काय म्हणतात ते कमेंट करून सांगा. आणि इथं खूप मोठ्या प्रमाणात आहे. बघा, हे बघा, खूप मोठ्या प्रमाणामध्ये ही वनस्पती आहे. बघा, तुम्हाला इथं दाखवतोय. बघा, ही खूप अशा मोठ्या प्रमाणामध्ये ही वनस्पती आहे. तर बघा, इकडं पण आहे. बघा, हे बघा, इकडे पण आहे. तर हे बघा, अशी खूप वनस्पती आहे. तर ह्या वनस्पतीची मी तुम्हाला आता आयुर्वेदिक औषधी माहिती सांगत आहे. तर लक्षपूर्वक व्हिडिओ ऐका. बघा मित्रांनो, वातावरण असं खूप जाम झालेले, खूप ढग आलेले, खूप धुकं आलेले, त्याच्यामुळे व्हिडिओची क्लॅरिटी काय एवढी खास दिसत नाहीये. तर बघा, ही जी वनस्पती आहे, ही वनस्पती तुम्ही ओळखू शकता. हे बघा, हिला असे सफेद बघा असे फुले येतात. हे बघा, हिला याची पानं बघून घ्या. ही पानं असतात. ही नदी, नाला, ओढा, नदीच्या ठिकाणी खूप प्रमाणामध्ये आढळणारी वनस्पती आहे. आमच्या भागामध्ये ह्या वनस्पतीला ही वनस्पती बघा, तर ह्या वनस्पतीचं नाव काय आहे हे आपण सांगू शकता. आपल्या भागामध्ये ह्या वनस्पतीला काय म्हणतात ते सांगा. आमच्या भागामध्ये हिला केना पण म्हणतात आणि हिला पराळा पण म्हणतात. केना म्हणतात आणि पराळा पण म्हणतात. असे दोन नावाने ओळखली जाणारी आमच्या भागामध्ये ही एक वनस्पती आहे. तर ह्या वनस्पतीचा मी तुम्हाला आज एकदम जबरदस्त असा उपाय सांगतो. कारण परंपरेनं चालत आलेल्या पूर्वजांच्या अभ्यासातून अवगत झालेला हा फॉर्म्युला आहे ना, हा फॉर्म्युला मी आज तुम्हाला जनहित जनकल्याणासाठी सांगत आहे. असे फॉर्म्युले कोणी शक्यतो युट्यूब वरती सांगत नाही, परंतु आपण लोकांच्या उपयोगासाठी सांगतो. याची पानं बघून घ्या. तसंच इथं व्हिडिओ दाखवते तुम्हाला. व्हिडिओ ह्या वनस्पतीचा चालेल. ह्या व्हिडिओमध्ये चाललेल्या वनस्पती बघून घ्या इथं शेजारी. तर अशी ही जी वनस्पती आहे, ही मूळ यादावर चालते. परंपरेनं चालत आलेला पूर्वजांच्या अभ्यासातून अवगत झालेला हा जो उपाय आहे, हा मी तुम्हाला जनहित जनकल्याणासाठी सांगत आहे. तर काय करायचंय, नदीच्या पराळा, नदी, तलाव, धरण वगैरे पाणथळ जागेमध्ये तुम्हाला जर ही वनस्पती भेटली तर ही काय करायचे बघा. त्याच्यासाठी हिचा उपयोग कशासाठी करायचा आहे, हिचा उपयोग तुम्हाला मूळव्याधीसाठी करायचा आहे. आणि मूळव्याधीसाठी करत असताना तुम्ही याचा पाला एकतर ताजा वापरू शकता किंवा याच्या गोळ्या सुद्धा बनवून ठेवू शकता. तर त्याची प्रोसिजर सांगतो मी, ऐका. पानं घेताना याची पानं ताजी, तवानी, रसभरी, टवटवीत पानं घ्यायची आहे. ती किडलेली बघा पानं कशी घ्यायची, एकदम असे हे बघा, हे शाबूत असे पानं घ्यायचे. किडलेले किंवा त्याच्यावर काय असा रोगटा गेलेला, मावा पडलेला, अशी पानं घ्यायची नाही. ती ताजी, रसभरीत आणि टवटवीत अशी ह्या वनस्पतीची पानं काढून आणायची. बघा, ही अशी काय करायची, पानं काढून आणायची. फक्त पानं काढून आणायची. पानं काढून आणल्याच्या नंतर थोडं मीठ टाकायचं, पाणी टाकायचं. मिठाच्या पाण्यानं ही पानं स्वच्छ प्रकारे धुवून घ्यायची आहेत. आपल्याला स्वच्छ प्रकारे मिठाच्या पाण्यानं ही पानं धुवून घ्या. धुवून घेतल्याच्या नंतर पाट्यावर किंवा दगडी खलबत्त्यात कुटून आणि त्याचा रस काढा. 2 चमचे रस ग्लासभर पाण्यामध्ये टाकून आपण जर 7 दिवस घेताय तर आपला कुठलाही प्रकारचा मुळव्याध 100% मुळव्याध पूर्णपणे बरा होतोय. तर असा हा मुळव्याधावरचा औषधी उपाय मी तुम्हाला ह्या वनस्पतीचा सांगितलं. ही वनस्पती ओळखून तुम्ही याचे रोज ताजी पानं काढून वाटून त्याचा रस 1 ग्लासभर पाण्यात टाकून 2 चमचे घेतला तर तुमचा मुळव्याध बरा होईल. आता काही लोकांना हे 12 महिने उपलब्ध होणार नाही, तर त्यासाठी काय करायचं, रसभरी टवटवीत पानं चांगली काढून न्यायची. ती किलो, 1.5 किलो, 5 किलो पानं काढून न्यायची. ती नेल्याच्या नंतर ते स्वच्छ प्रकारे धुवून आणि कुटायची आहे. ती कुटून चांगला कल्क करायचा आहे. कल्क करून त्याच्या गोळ्या बनवायच्या आहेत. त्या गोळ्या बनवून उन्हामध्ये वाळवून आणि बरणीमध्ये भरून ठेवायचं आहे. ज्या वेळेस तुमच्याकडे मुळव्याधचा पेशंट येईल त्यावेळेस 1 गोळी ग्लासभर पाण्यामध्ये खलवून आणि पिऊन घ्यायला सांगायची. गोळ्या सुपारी एवढ्याला बांधायच्या आहे. ती सुपारी असते मोठी, असे मोठमोठ्या सुपारी एवढ्या गोळ्या बांधायच्या आहेत. आणि
हे कुटून बारीक कुटून पिसून याची गोळी बनवून ठेवा, वाळवून ठेवा. ज्यावेळेस पेशंट येईल त्यावेळेस तुम्ही याच्यावाले काय करायचे, गोळी पाण्यामध्ये घालून प्यायला द्यायची आहे 7 दिवस, किंवा याची पावडर जरी करून ठेवली आणि चमच्याभर पावडर जरी पाण्यात टाकून प्यायला दिली तरी चालेल. तर असा हा मूळव्याधावरचा ह्या वनस्पतीचा उपयोग मी आपल्याला जनहित जनकल्याणासाठी सांगितलेला आहे. याचा उपयोग करून आपण पूर्णपणे आपला मूळव्याधी बरी करू शकतो. बघा, मूळव्याधीवरती अनेक वनस्पती काम करतात. जेवढ्या जेवढ्या वनस्पती मला माहित आहे तेवढ्या तेवढ्या मी इथं सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तर बघा, हा पराळा नावाची ही जी वनस्पती आहे, आणि काय करायचं, औषध घेतल्याच्या नंतर पथ्य सांभाळावा लागेल. जर पथ्य सांभाळलं नाही तर तुमचा आजार कुठलाही बरा होणार नाही. बघा, आपल्या व्हिडिओमध्ये मी पहिल्यांदा सांगतो, तुम्हाला अगोदर चहा बंद करावा लागेल. चहा तर सोडूनच द्यावा लागेल. अगोदर कुठलाही काढा घेऊ शकता, सरबत घेऊ शकता, दूध घेऊ शकता सकाळी, परंतु चहा घेणं हे बंद करा. कारण चहा जर घेत राहिला तर तुमचा आजार बरे होणार नाही. त्याचप्रमाणे कुठलाही मसाल्याचा, मूळव्याधीच्या पेशंटने कुठलाही मसाल्याचा पदार्थ खायचा नाहीये. साधं डाळ भात भाजी चपाती खायची आहे, बाकी काही खायचं नाहीये. साधं वरण भात खा, वरण चपाती खा, नाही का, बाजरी खायची नाही, नाचणी खायची नाही, जड धान्य खायचं नाहीये, परत वांगे बटाटे आणि मसाल्याचे पदार्थ खायचे नाही, मांसाहार करायचा नाहीये. ज्याला मूळव्याध आहे त्यांनी मांसाहार करू नका, मासे खाऊ नका, आणि हे औषधाचा उपाय करा. 100% तुम्हाला याचा रिझल्ट येऊन जाईल. तर बघा, हे औषध म्हणजे काय करतो आपण, औषध सांगतो आणि उपाय सांगतो आणि पथ्य सांगत नाही. लोक पथ्य नाही पाळून, पथ्य पाळून तुम्ही जर ह्या औषधाचा उपयोग जर केला तरच तुम्हाला रिझल्ट येईल. पथ्य पाळून औषधाचा उपयोग नाही करणार, पथ्य पाळणार नाही, औषध कराल तर तुम्हाला रिझल्ट येणार नाही. अजून एक, तुम्हाला ही वनस्पती ओळखू येईल नाही येणार. हिला पराळा असे म्हणतात. ही वनस्पती व्यवस्थित ओळखून या. ज्यांना ओळखू येईल त्यांनीच हा उपाय करा. ज्यांना ओळखू येत नसेल, मात्रा घ्यायची समजत नसेल, त्यांनी आजूबाजूला असणाऱ्या वैद्य किंवा डॉक्टरच्या सल्ल्याने हे औषध घ्या. त्यांना ह्याची माहिती द्या आणि त्यांच्या सल्ल्याने औषध घ्या. वैद्याच्या सल्ल्याने घ्या, डॉक्टरच्या सल्ल्याने औषध घ्या. ज्यांना माहित नसेल, मात्रा कळत नसेल त्यांनी. तर असा हा मूळव्याधीवरचा तुम्हाला मी औषधी उपाय सांगितलेला आहे. हा उपाय करून सुखी व्हा, आनंदी व्हा. शेजाऱ्या पाजाऱ्यांना हा उपाय सांगून त्यांनाही सुखी आणि आनंदी करा. धन्यवाद. रामकृष्ण हरी. जय धन्वंतरी भगवान.